गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा सद्गुरु साक्षात् परमब्रह्म तस्मै श्री सद्गुरुवे नमः। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्ति द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वदी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तं नमामि। जय जय रघुवीर समर्थ। श्री विजयादशमी। संत तुकाराम। आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा। देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे। देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे। निमित्याचा धणी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला। तुका म्हणे कारे नाशवंतासाठी, देवासवे आटी पाडी तोसी। जय जय रघुवीर समर्थ। या दसऱ्याच्या निमित्तानं संत तुकोबांनी आणि परमेश्वराच्या कृपेनं, श्री सद्गुरूंच्या कृपेनं आज आम्हाला भगवंताने सोनं काढून दिलेलं आहे। बोलले सोनं नव्हे तर परीस काढून दिलेला आहे। हे परीस, हे विवेकाचं सगळं परिसरूप आमच्या सगळ्या हृदयामध्ये, आमच्या सगळ्या विचारांना, आमच्या सगळ्या मनाला जर आम्ही लावून घेतलं ना, बोलले आहे तिथे मोक्ष प्राप्त करून देण्याचं सामर्थ्य या सगळ्या वाक्यांमध्ये आहे, या सगळ्या ओळींमध्ये आहे। हे ओळी नाहीत, हे वाक्य नाहीत, तर ही अमृत वचनं आहेत, भगवंताची अमृत वचनं आहेत। तुकोबा म्हणजे कोण होते तर आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी। तुकोबा म्हणजे काही साधारण मनुष्य नव्हते, ते मुळातच वैकुंठवासी होते। परमेश्वराचेच ते एक मूर्तिमंत रूप होते। परमेश्वरानेच त्याने आम्हाला या सगळ्या आमच्या अंतरातील सगळे मळभ काढण्यासाठी, आमच्या अंतरातील सगळे काटे झुडपे, सगळे दगड, सगळी मलिनता दूर करण्यासाठी पाठवलेलं आहे। हे जड झाले ओझे माझे माझे म्हणून या। आपल्याकडे माझेपणाचे, मीपणाचे, हे मी माझं आहे, मी आहे म्हणून हे असं आहे आणि असं पाहिजे होतं, तसं पाहिजे होतं, हा सगळा भ्रम काढण्यासाठी म्हणून तुकोबांनी आज आम्हाला सगळं घेतलेलं आहे। काय असतं तर एखादा भुकेलेला असतो आणि त्या भुकेल्याला एखाद्या 2 घास जेवणाची अपेक्षा असते आणि त्याला पुरणपोळी भेटावी। बोलले हे असंच आहे। आज खरं तर परमेश्वराच्या कृपेनं पुरणपोळीचाच योग आलेला आहे। बोलले हे नुसतं आजच्या दिवसापुरतं नाही, तर हे बोलले अखंड आयुष्यभर समाधान देणारं सगळं तुकोबांनी आम्हाला सांगितलेलं आहे। बोलले समस्या कुठली का असू द्या, चिंता कुठली का असू द्या, आणखीन काही प्रसंग असू द्या, प्रसंग असो भलतेसा, असो दसा अथवा अवदसा, अथवा दसे उपरी अवदसा, अवदसे उपरी दसा, काही असू द्या, एकच करायचं आहे, शरण जा उदारा पांडुरंगा। म्हणजे त्या पांडुरंगाला शरण गेलं रे गेलं, म्हणजे काय होणार आहे तर बोलले त्याचीच सगळीकडे सत्ता आहे। म्हणजे तोच देता देवविता, तोच नेता देवविता, फार सुंदर असं तुकोबांनी वर्णन करून ठेवलेलं आहे। आम्ही उगाचच समजत बसतो की आम्हीच सगळे करतो, आमचाच सगळं आहे, आमच्यापासूनच सगळं आहे, आम्हीच चुकलो, आम्हीच बरोबर आहे, आम्हीच श्रेष्ठ आहोत, आम्हीच लहान आहोत। उंदीर म्हणती माझे घर, मुंगळ्या म्हणती माझे घर, घुशी म्हणती माझे घर, मुंग्या म्हणती माझे घर, आणि हा मूर्खही म्हणे माझे माझे, जड झाले ओझे आणि टाकीला देश, अशी अवस्था मनुष्याची होत आहे।
एकच आपल्यातलं सगळं जडत्व आज तुकोबा समर्थ भगवंत काढू बघत आहे. हे सगळं देणं ईश्वराचंच असतं. नेता नेवविता देता देवविता. जसे अंतना पार त्याच्या रूपाला त्याच्या लीलेला अंत नाही, पार नाही. आलिया संसारा उठा वेग करा. आता एकच करायचं आहे, वेग धरायचा आहे. थोडीशी झडप धरायची आहे, थोडीशी घाई करायची आहे. कारण काय आहे, अवकाश करू सावकाश असं मनुष्य बोलत जातो आणि असं करता 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 त्याचा सगळा वेळ संपून जातो आणि करण्यासारखं काही त्याच्याकडून होत नाही. काहीतरी घेऊन जाण्यासारखं, काहीतरी सांगण्यासारखं काही त्याच्याकडून होत नाही आणि त्याचं आयुष्य सगळं वाया गेल्याशिवाय राहत नाही. हे कशामुळे होतं? चाल ढकल. आज करू, उद्या करू, संध्याकाळी करू, परवा करू. आज तर काय सण आहे, आज तर काय पाहुणे आलेले आहेत, आज तर काय मुलगा आजारी आहे, आज काय तर पती आजारी आहे, आज काय तर मलाच कसं तरी होतं आहे. हे असं काही ना काही रोज सुरूच असतं आणि भगवंताचंच फक्त करायचं राहून जातं. बाकीचं सगळं आमच्याकडून व्यवस्थित होत असतं. ज्या गोष्टीची माणसाला आवड असते ना, त्याच्यासाठी तो बरोबर सवड काढतो. आणि आवड कशी निर्माण होईल? उठा उठी, उठा वेग करा, काही असू द्या, काय मला करायचंच आहे. चळेना म्हणी निश्चयो ज्याचा, दृढ ज्याचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तम. निश्चय केल्याशिवाय बोलले हे सगळं शक्यच नाही. पण आता तुकोबा, आता समर्थ, आता भगवंत आपणाला निश्चय करायला सांगत आहे. बोलले बाबा, आतापर्यंत झालं ते वाद झालं, आता निश्चय कर की मी रोजच्या रोज नित्यनेमानं हे असं ह्या दिवशी किंवा ह्या वेळेला इतकं भगवंताचं नामस्मरण असेल, भक्ती असेल, प्रार्थना असेल, काही का असेना, पण मी केल्याशिवाय राहणार नाही. हा असा निश्चय करायला आता भगवंत या ठिकाणी आपणाला सांगत आहेत. आलिया संसारा उठा वेग करा. संसाराला आपण आलो ना, तर संसाराला येऊन करण्यासारखं मुळात हे एवढं एकच आहे. इथे बाकीचं काहीच सांगितलेलं नाही. आलिया संसारा बाबा कुठेतरी स्वित्झर्लंडला फिरून ये, कुठेतरी जम्मू काश्मीरला फिरून ये, किंवा काहीतरी पैसा कमवून घे, किंवा दारू पिऊन घे, किंवा आणखी एखादं व्यसन करून घे, भांडणं करून घे, शेती मिळवून घे, काहीतरी नफा मिळवून घे. हे असं भगवंताने कुठल्याच संतांनी सांगितलेलं नाही. कारण असे मिळवणारे कित्येक आले, कित्येक गेले, सगळं खाली ठेवून गेले, सगळं माती मोल झालं, त्यांचं नाव कोणी काढत नाही. पण आज तुकोबांनी आम्हाला एक नफा मिळवायला सांगितलेला आहे. हाट भरला संसाराचा, नफा पहावा देवाचा. तरीच या कष्टाचा पर्याय होतो. कुठले कष्ट? 84 लक्ष जीव योनी, प्रत्येक योनीत जन्म, प्रत्येक गर्भवासाचे दुःख, प्रत्येक प्राणी योनीतील सगळं दुःख. आता प्रत्येक प्राणी योनीत किती दुःख आहे. आता सर्पाचं बघा, सर्प हा कसा असतो? सरपटत चालतो. आता उन्हाळा असला तरी तो सरपटत चालतो, हिवाळा असला तरी तो सरपटतच चालतो, पावसाळा असला त्याच्या नाका तोंडात पाणी जातं. किती कष्ट ठेवलेले आहेत. प्रत्येक योनीमध्ये भयंकर कष्ट आहेत. त्यापेक्षा थोडा मनुष्य जन्म बरा आहे. मनुष्य जन्मामध्ये आतले सगळे दुःख आहेत. सगळे मनुष्य जन्मामध्ये दुःख देणारे, कष्ट देणारे, त्रास देणारे सगळे आतमध्ये बसलेले आहेत. मग पण तरी देखील या सगळ्यांपासून वाचण्याचा उपाय आता तुकोबा या ठिकाणी आपणाला सांगत आहेत. हा उपाय केला तरच बरं आहे, तरच अर्थ आहे, नाहीतर बोलले सगळं काही व्यर्थ आहे.
म्हणून तुकोबा इथे बोलतात की आलिया संसाराचे बाबा एकच फक्त करण्यासारखं आहे आणि ते आता तू करून घे, नाहीतर तुला हातीशीन सगळा आल्याशिवाय राहणार नाही, तुला दुःखच झाल्याशिवाय राहणार नाही. तुले तुझ्या आयुष्यामध्ये किती धावला, ऊर फुटेपर्यंत धावला, पण शेवटी काहीतरी अपूर्ण राहून जाईल, काहीतरी वासना राहून जाईल, पण हृदय काही प्रेमाने, हृदय काही आनंदाने भरून जाणार नाही. कारण रस्ता चुकलेला आहे. रस्ता चुकलेला याच्याकरता आहे की बोलले रस्ता एखाद्याचा चुकला, तो किती हळू गेला, स्पीडने गेला, कोणत्याही गाडीत गेला तरी तो जसा त्या मुक्कामापर्यंत पोहोचू शकत नाही. तसंच आयुष्याचा रस्ता फक्त भगवंताचाच आहे. आपण सगळे भगवंताचेच होतो आणि भगवंतालाच भेटण्यासाठी म्हणून आलेलो आहोत. आणि तिकडे जर गेलो नाही तर समजून घ्यायचं रस्ता चुकलेला आहे. आणि रस्ता चुकला म्हणजे सगळं वाया जाणारं आहे. वेळ असेल, पैसा असेल, श्रम असेल आणि पुन्हा सगळं भोगणे लागे. पुन्हा कधी मनुष्यजन्म मिळेल ते काही सांगता येत नाही. म्हणून आलिया संसारा उठा वेग करा. उठा 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 म्हणजे उठा बोललेले आहे. म्हणजे कारण बसलेले सगळे आहेत. का तर बोले अंगामध्ये त्राण भरण्याचं काम आता तुकोबा या ठिकाणी करत आहेत. म्हणजे काहीतरी तर एखादं मूल असतं, एखादं पोरगं असतं, किंवा एखादा कर्मचारी असतो, किंवा एखादा बैल असतो, काम करत नसेल, ऐकत नसेल, तर शेवटी त्याचा मालक, त्याचे आई वडील त्रागा करतात, रागवतात, मारतात. बैल असेल तर त्याला त्या काठीने बडवलं जातं. ती खिळा मारलेली काठी असते, ती काठी त्याच्या पाठीमध्ये खुपसली जाते. तेव्हा कुठे त्याला जाग येते आणि मग तो तेव्हा कुठेतरी थोडासा चालायला लागतो. बोलले अशी काळाची काठी आपल्या पाठीत घुसण्याच्या आधी तुकोबा भगवंत परमेश्वर समर्थ आपणाला या ठिकाणी सावध करीत आहे. आलिया संसारा उठा वेग करा. आता सांगतायत याचा अर्थ काहीतरी पुढे ठेवलेलं आहे, हे समजूनच घ्यायचं आहे. बोलले माझा भगवंताने इथे मला हा भाग काढून दिला, याचा अर्थ काय की तो काय उगाच दिला का? हे काय उगाच टाइमपास आहे का? हे उगाच हे असं हे सगळं त्या सद्गुरूंच्या कृपेनं होत असतं. हे सगळं त्या भगवंतालाच मागितलेलं असतं. कुठेतरी कोणाची तरी मागणी असते म्हणून हे सगळं काढून दिलेलं असतं. आणि म्हणून आता सांगत आहेत की बाबा ती काळाची काठी ती आता या ठिकाणी येणार आहे, ती आता या ठिकाणी पडणार आहे. त्याच्या आधी बोलले तू सावध हो, उठून घे, वेग कर, घाई कर आणि काय कर तर शरण जा पांडुरंगा. आणि पांडुरंगाला शरण गेलं रे गेलं. बोलले आता एखादा देशाचा पंतप्रधान आहे, त्या पंतप्रधानाने जर किंवा राजाने एखाद्या व्यक्तीला अभय दिलं, एखाद्या व्यक्तीला संरक्षण दिलं, तर त्याला त्या राज्यातील सैनिकांपासून किंवा त्या राज्यातील एखाद्या साधारण व्यक्तीपासून किंवा त्या सिस्टीमपासून, त्या यंत्रणेपासून घाबरायची गरजच उरत नाही. मुख्य परमेश्वरच जर ठाई पडला आणि मग काय उणे तयाला. परमेश्वर जर ठाई पडलेला असेल तर त्याला त्याच्या आयुष्यामध्ये काय ऊन पडू शकतं. भगवंताला जो शरण गेला त्याचं कळी आणि काळ काही बिघडवू शकतो का? नाही. ज्याचे हृदय श्री सद्गुरू स्मरण, फक्त ते स्मरण हृदयामध्ये पाहिजे. फक्त ते स्मरण बोलले आपण घेऊन अखंड उभे राहिलो पाहिजे. आता काय असतं, ज्याच्याकडे कवचकुंडलं आहेत, कर्णाकडे कवचकुंडलं होती, ती कवचकुंडलं आहेत तोपर्यंत अर्जुनसुद्धा त्याचा केससुद्धा वाकडा करू शकत नव्हता. मग आपली कवचकुंडलं काय आहेत? शरण जा पांडुरंगा. भगवंताचं नाव, भगवंताची उपासना, भगवंताचं श्रवण हेच आमचं कवचकुंडल आहे. म्हणजे हे कवचकुंडल जोपर्यंत आहे तोपर्यंत कसलीच चिंता करू नये.
जे होत आहे ते उत्तम होत आहे, त्याच्यातून आमचं हितच होणार आहे आणि त्याच्यातून आमचं कल्याणच होणार आहे. आमचं लक्ष फक्त भगवंताच्या पायापाशी असलं पाहिजे. भगवंताच्या पायापाशी असलं म्हणजे झाले जन्माचे सार्थक. जर भगवंताच्या व्यतिरिक्त इतर कशातही आमचं लक्ष असलं तर त्याचा काही उपयोग नाही. आयुष्य संपून जाईल आणि काही सोबत नेता येणार नाही. जे सोबत नेता येण्यासारखं आहे ते हेच आहे. बाकी सगळं इथेच ठेवून जायचं आहे. देह हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे. देह हे काळाचे आहे. देहाला आपण आपलं मानतो. देहाकडे मन आहे, इंद्रिय आहेत, हे सगळे टेम्पररी आहेत. हे म्हणजे फक्त सागरामध्ये उत्पन्न झालेल्या एका विकारासारखे आहेत, तरंगासारखे आहेत. सागरामध्ये कोणीतरी खडा टाकला, त्याच्या ठिकाणी थोडा तरंग उभा राहिला आणि त्याच्या लहरी उत्पन्न झाल्या. म्हणून काय सागर म्हणजे लहरी आहेत का? नाही. त्या खड्यामुळे थोडासा विकार उत्पन्न झाला. मनाकडे वाईट विचार आला, मनाकडे चिंता आली, म्हणून काय मनाकडे दुःख आलं म्हणून काय आत्महत्या करायला जायचं का? हे मन म्हणजे काय आपण आहोत का? देह म्हणजे काय आपला आहे का? देह हे काळाचे, धन कुबेराचे. धन सुद्धा कुबेराचं आहे. वापरण्यासाठी काहीतरी शिल्लक होती थोडीफार म्हणून परमेश्वराने तुम्हा आम्हाला दिलं. या धनाचा वापर कसा केला पाहिजे याचा देखील विचार आम्ही केला पाहिजे. धन आलं, श्रीमंती आली तर माजू नाही आणि गरिबी आली तर लाजू नाही. कारण काय की या दोन्ही गोष्टीचा मनुष्याला त्याच्या सुखासाठी काहीच फरक पडत नाही. त्याला वाटतं असं की मला माझ्याकडे सुखवस्तू येतील, पण ज्याच्याकडे सुखवस्तू सगळ्या आल्या त्याला जाऊन भेटलं तर कळतं की तोही काही पूर्ण सुखी नाही. मग का आपण या सगळ्या गोष्टींना आपलं मानायचं? का देहाकडे, मनाकडे, इंद्रियांकडे थोडी चंचलता आली की तिला आपण स्वीकारून लगेच त्या इंद्रियाच्या प्रमाणे सगळं वागायचं, इंद्रियाच्या प्रमाणे सगळं चालायचं? ते सगळं हे विकार आहेत. तो सगळा क्षणिक आहे आणि तो जाणारा आहे. राहणारा कोण आहे? तर मी आत्मा आहे. मी सच्चिदानंद घन आहे. मी देवाचा देव माझा, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, पूजावा विठ्ठल, जीव भावे. ही जी भूमिका आहे, ही भूमिका आम्हाला आज रोजी उभी करून घ्यायची आहे. आलिया संसारा उठा, वेग करा, वेगे करा, वेगे करा. ही भूमिका अखंड. आजकाल लोक कोण हातामध्ये धागे बांधतं, कोण ताईत बांधतं, कोण काय, कोण कडे घालतं, कोण काय कुठले नावं गोंधवून घेतं. म्हणजे हे आम्हाला ना आमच्या हृदयामध्ये एकच फक्त गोंधवून घ्यायचं आहे. बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल. बोलणारा विठ्ठल आहे, पाहणारा विठ्ठल आहे, करून घेणारा विठ्ठल आहे. माझ्यावर कोणी रागवलं, रागवणारा सुद्धा विठ्ठल आहे. मला त्याच्यावर रागवण्याचा अधिकार नाही. मुलं असतील, काही एखादा शिक्षक असेल, विद्यार्थी असतील, तेवढ्यापुरतं कार्याकरण चांगल्यासाठी थोडाफार तो विषय वेगळा. पण हा विषय हा प्रत्यक्ष जीवनातला सगळा विषय आहे. हा ताईत मला माझ्या हृदयामध्ये बांधून घेता आला पाहिजे. हा ताईत ज्याने बांधून घेतला, बोलले त्याच्यासाठी तो भगवंत विटेवर येऊन उभा राहिला. पुंडलिकासाठी तो विटेवर येऊन उभा राहिला. विठ्ठल आणि तो पुंडलिक यांचं नातं अजरामर झालं, जगामध्ये अजरामर झालं. म्हणजे जरा आषाढीला, कार्तिकीला अख्खा महाराष्ट्र त्या पंढरपुरामध्ये जातो. हे कशामुळे झालं? बोलले विठ्ठल आला, विठ्ठलाला त्याने वीट दिली. बोलले मी माझ्या आईवडिलांची सेवा करतो आहे, थोडा वेळ तू या ठिकाणी
उभा रहा. युगे 28 विटेवरी उभा, वामांगी रखुमाई दिसे दिव्य शोभा. म्हणजे ही रखुमाई वामांगी आहे आणि तिच्यासहित तो विठ्ठल त्या ठिकाणी उभा आहे. म्हणजे हे सगळं कशामुळे घडलं? भक्ती करता करता बोलले कर्तव्य मनुष्य उभा राहिलेला आहे. कर्तव्यामध्येही विठ्ठलाला बघितलेलं आहे. विठ्ठलानेच कर्तव्य दाखवलेलं आहे. कर्तव्य असेल, भक्ती असेल, या दोन्ही भूमिका एकच आहेत. कर्तव्याच्या ठिकाणी कर्तव्य, भक्तीच्या ठिकाणी भक्ती. दिवसभर आपलं काम जे मिळालं, नोकरी असेल, धंदा असेल, आईवडिलांची सेवा असेल, हे सगळं करत असताना जसं 2-4 वेळेस भगवंताचं, परमेश्वराचं नाव घेता आलं. ओम श्री गुरु दत्तात्रय श्रीपाद श्री वल्लभाय नमः. ओम नमो भगवते वासुदेवाय. जय सद्गुरू. जय जय रघुवीर समर्थ. ह्याच्यातच आपणासाठी मोक्ष ठेवलेला आहे. हेच जणू काही तो विठ्ठल, तो पांडुरंग आम्हाला या ठिकाणी सांगू बघत आहे. देता देव विता, नेता नेवविता. त्यानेच दिलेलं आहे. तोच काढून घेतलं, समजून घ्यायचं त्याने काढून घेतलं, ज्याचं होतं त्याने घेतलं. आणखीन काय तर बोलले देता देव विता, नेता नेवविता. दिलं, मिळालं. बोलले ज्याचं आहे त्याने दिलं. थोड्या दिवसासाठी दिलं, थोड्या वेळासाठी दिलं, परत केव्हा काढून घेईल याचा नियम नाही. म्हणून त्याची जाणीव ठेवून मी राहिलो पाहिजे. त्याच्या जाणीवेतूनच मी हे सगळ्या गोष्टी केल्या पाहिजे. देता देवविता, नेता नेवविता. काही गेलं तरी शोक करू नये. नको शोक करू, नको खेद करू. कोणत्या गोष्टीचा पती लक्ष्मीचा जाणत असे. बोलले खेद करण्याचं आणि शोक करण्याचं कामच नाही. लक्ष्मीचा पती आपणासाठी बसलेलाच आहे, त्याचंच आहे. आपण फक्त त्याचं होऊन राहायचं. लक्ष्मी सगळी आपलीच आहे. तेथे याची सत्ता काय आहे? याची सत्ताच कुठे आहे? पण याच्यामध्ये ना एक मोठं सूत्र लपलेलं आहे. काय सूत्र लपलेलं आहे? तर सूत्र असं आहे की बोलले ज्याची सत्ता आहे ना त्याचाच होऊन जायचं. त्याच्यामध्येच सगळं, त्यालाच आपलं मानायचं. मग आपलीच सगळी सत्ता आहे. असं एक फार सुंदर सूत्र आहे. बोले राजाचा मुलगा, राजाची कांता काय भीक मागे. त्याला भीक मागण्याची वेळच येत नाही. काय येत नाही? कारण बापच राजा आहे, पतीच राजा आहे. मग ही कांता, कांता म्हणजे आपण, आपली माया, आपली देहबुद्धी ही कोणाची आहे? तर ही त्या परमेश्वराची ते दिलेली आहे. त्याचीच कांता आहे. मग मात्र आपल्याला त्याचा विसर पडलेला आहे. विसर पडलेला आहे म्हणून भीक मागतो आपण विषयांकडे. म्हणून भीक मागतो आपण वासनेकडे. म्हणून भीक मागतो आपण देहबुद्धीकडे, इंद्रियांकडे, मनाकडे. पण एकदा का राजाचा हात धरला, बोलावा विठ्ठल, पहावा विठ्ठल, त्याची सत्ता मान्य केली, क्षणोक्षणी त्याचे आभार मानले, क्षणोक्षणी त्याला सर्वस्व अर्पण केलं, की मग बोलले राजा याची कांता काय भीक मागे. मनाची या जोगे सिद्धी पावे. निमित्ताचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. पण हे सगळं त्या सोडून, हे सगळं जाणायचं सोडून मनुष्यानं काय केलं? हे सगळं निमित्त मात्र दिलेलं होतं की बाबा हे घे निमित्त मात्र, कार्याकारण घे. हे सगळं कार्याकारण, सगळं तुझं कर्तव्य सगळं माझं म्हणून करत राहा. आणि करता करता हे सगळं करून सावरून सगळं मला माझी भक्ती कर, मला आठवून घे आणि मला येऊन भेट. आणि माझ्याच सगळ्या रूपामध्ये सायुज्य मुक्तीचा विषय बोलिला असे. आणि मग तुला बोलले हे सगळं अवघे विश्वाची माझे, हे सगळं विश्व तुझा होऊन जाईल. तुला बोलले हे सुखासाठी, आनंदासाठी हे ह्याच्या सगळ्या विषयांच्या भोवती फिरत राहिला आणि तोंड पोळून घेतलं, हात जाळून घेतले. बोलले हे सगळं तुला करायची गरज उरणार नाही. हे सगळं निमित्त मात्र दिलेलं होतं. पण मनुष्य याला सत्य मात्र समजून बसला
आणि माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. माझं म्हणायला गेला आणि साहजिकच ती चोरी झाली. आता एखाद्या शेतकऱ्याचं शेत आहे, त्या शेतामध्ये फळबाग लावलेली आहे. आता ते शेत आणि ती फळबाग त्या शेतकऱ्याची आहे आणि ही फळबाग त्या शेतकऱ्याची आहे. त्याला विचारलं, तो जर कोणी ओळखीचा असेल, नातेवाईक असेल तर तो 2-4 फळं खाण्यासाठी म्हणून देईल. पण हा माझं माझं म्हणून त्या शेताकडे गेला आणि पिशवी भरून आणायला लागला. त्यातल्या तिथे त्या रखवालदारांनी त्याला बघितलं आणि चांगला चोप दिला. हे कशामुळे झालं? हे माझे माझे म्हणतोस म्हणून या झालं. आता बघा, इथे आपल्याकडे पण रखवालदार आहेत. आपल्याकडे हे संसार म्हणजे त्या परमेश्वराची फळबाग आहे. प्रत्येक वेळेस, प्रत्येक प्रसंगात, प्रत्येक आनंदात, प्रत्येक दुःखात त्याला स्मरलं पाहिजे, त्याला सांगितलं पाहिजे, त्याला विचारलं पाहिजे. म्हणजे तो अति आनंदानं आपला सांभाळ करतो, अति आनंदानं आपल्याला जे पाहिजे ते सगळं उपलब्ध करून देतो. पण आपण त्याला विचारत नाही, त्याला नैवेद्य अर्पण करत नाही. जेवण करताना त्याला ज्याने भोजनी नाम वाचे वधावे, हे असं केलं तर बोलले तो भगवंत सर्वस्व तो स्वतःला अर्पण करून टाकतो. स्वतः धुणी भांडे करतो, स्वतः कामं करतो, स्वतः आपल्या भक्तासाठी त्याची जबाबदारी स्वतः त्याचं रूप घेऊन पार पाडतो. का म्हणून माझे माझे म्हणायचं? आहे ते तुके सगळे देवाचे. तुका म्हणे का रे नाशवंतासाठी, देवासवे आटी पाडी तोसे. आपण म्हटलं न म्हटलं, आपण भजन केलं न केलं, तो तर आहेच, त्याचं तर आहेच आणि ते करायलाच लागणार आहे. या जन्मात नाही, पुढच्या जन्मात, पुढच्या जन्मात नाही, त्याच्या पुढच्या जन्मात एक दिवस भक्ती करायचीच आहे. भगवंताला आपलंसं करायचंच आहे. बाबा, का आता या थोड्याशा नाशवंतासाठी देवासवे आटी पाडितोसे? देवासवत आटी, देवाला आटतो म्हणजे देवापासून लांब जातो आहेस. का पुन्हा सगळ्या कटकटींमध्ये पडतो आहेस? का बाबा हे सगळं एवढे सगळे हाल अपेष्टा करून सगळं द्वैत माझे माझे करशील आणि कालांतरानं हे सगळं नष्ट होईल, तू पण जाशील आणि पुन्हा सगळ्या यमयातना भोगशील. बाबा हे असं किती दिवस बाबा, आता एकच कर, आली या संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. खरी भक्ती हीच आहे. मला भगवंता काहीच कळत नाही, मी तुझाच आहे आणि तुझ्याच सगळ्या कृपेनं, तुझ्याच सगळ्या आनंदानं, तुझ्याच सगळ्या सामर्थ्यानं माझ्याकडून भक्ती करून घे. मी तुला शरण आलेलो आहे. जे होईल ते तुझ्या कृपेनं होऊ दे. मला बुद्धीत पण तूच दे, तू बुद्धी देणे भगवंताची. बघा, आयुष्यामध्ये चमत्कार घडेल. जे आनंद, जे सुख कोट्याधीशांना मिळत नाही, तो आनंद, ते सुख, ते प्रेम आपल्याला आपल्या आयुष्यामध्ये लाभेल. आलिया संसारा उठा वेग करा, शरण जा उदारा पांडुरंगा. देव हे काळाचे, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? देता देवविता, नेता नेवविता, तेथे याची सत्ता काय आहे? निमित्याचा धनी केला असे प्राणी, माझे माझे म्हणून व्यर्थ गेला. तुका म्हणे का रे नाशवंतासाठी, देवासवे आटी पाडितोसी. जय जय रघुवीर समर्थ.